भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्यातला अंतिम सामना हा आज वानखेडे स्टेडियम येथे खेळला जाणार आहे। आपण सध्या आहोत शिवाजी पार्क येथील मैदानावर। पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे क्रिकेट प्रेमी जे आहेत ते क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आज भारत विरुद्ध इंग्लंड हा पाचवा सामना जो आहे ते भारताच्या होम ग्राउंड वानखेडे येथे खेळला जाणार आहे। खरं तर सर्वच मुंबईकरांना या अंतिम सामन्याची उत्सुकता लागली आहे। मात्र भारताने हा सिरीज जी आहे ती 3-1 ने जिंकलेली असून तरी सुद्धा आजचा शेवटचा सामना हा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे। इथे आपल्या सोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया। काय सांगशील, आज खरं तर भारताचा आपल्या होम ग्राउंडवरती अंतिम सामना आहे, काय भावना आहेत मुंबईकरांना भारताच्या संघाकडून? गेले जे 4 मॅच झाल्या त्या खूप चांगल्या झाल्या। त्या गेल्या मॅच मध्ये शुभम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग यांनी खूप उत्कृष्ट बॅटिंग केली। तसेच जसप्रीत बुमराह आपलं बिश्नोई आणि राणाने चांगली बॉलिंग केली। आता पुढचा सामना मुंबईमध्ये आहे, तर या टायमिंगला आपला शमीला चान्स दिला पाहिजे, कारण की ICC आपला वर्ल्ड कप चालू होणार आहे। तर त्याला जरा याच्यामध्ये लेंथमध्ये बॉल टाकावी, त्यासाठी त्याची चांगली एक्सपिरियन्स भेटावा, त्यासाठी त्याला बॉलिंग द्यावी अशीच फक्त एवढी इच्छा आहे। होम ग्राउंडवरती खरं तर ही 5वी मॅच होत आहे। कशा पद्धतीने उत्सुकता आहे लोकांमध्ये आणि आजच्या सामन्यामध्ये? आजचा सामना खूप म्हणजे बघण्यासारखा होईल, कारण की याच्या वानखेडे स्टेडियमला आहे, त्यामुळे छोटा ग्राउंड असल्यामुळे सिक्सर आणि स्कोर जास्त बघण्यात येईल, त्यामुळे मजा येईल स्कोर चेसिंग करताना। दादा तुम्ही काय सांगायला, गेले 4 सामने खरं तर भारताने अनुभवले, भारत जिंकला आहे सिरीज ही, मात्र आज 5वी मॅच ही होम ग्राउंडवरती खेळणार आहे। नाही, मी तर बोलतो ही तर मॅच आपण जिंकलीच पाहिजे आपण, कारण की जसं आपण परफॉर्मन्स बघतो प्लेयर लोक खूप चांगले खेळत आहेत आणि मी अपेक्षा करतो की आपण ही सिरीज जिंकणारच आहे तसे, पण एक नीट होईल आपली सिरीज। ऑल द बेस्ट इंडियन टीमसाठी, आपल्यासाठी। नक्कीच मित्र, तू काय सांगशील? मला असं वाटतं की जसं सूर्यकुमार यादव आपले 4 मॅच झाल्या, तो खेळला नाही, मुंबईमध्ये मॅच आहे, तर याने 5व्या मॅचमध्ये खेळावं आणि टीमसाठी ही मॅच जिंकून द्यावी, तर तेच। आणि शामी आता आपली वर्ल्ड कप येतोय, तर प्रॅक्टिससाठी पण शामीला खेळवायला पाहिजे या मॅचमध्ये, तेच। रविवार आहे, खरं तर रविवारच्या दिवशी बरेच लोक घरी सुद्धा असतात, त्यामुळे सुद्धा सामना बघायला एक रंगत होऊ शकते। हा, स्टेडियम मध्ये तर कसं फुल क्राऊड असणारच आहे, परत आम्ही घरी पण मॅच बघणारच आहोत टीव्ही वरती वगैरे, तर ती मॅच बघायला रविवार असल्यामुळे पूर्ण मजा म्हणजे जो तो आपल्या घरीच असणार आहे, कुठे बाहेर जाणार नाही, कारण की इंडियाची मॅच आहे, त्यामुळे मॅच बघायला खूप उत्सुकतेने वाट बघणार आहे की कधी चालू होणार आहे, कधी मॅच सुरुवात करणार आहे, पहिला बॉल कधी टाकणार आहे। नक्कीच, धन्यवाद। आपण जर पाहिलं तर खरं तर रविवार या दिवशी आलेल्या या मॅच मध्ये सर्वच क्रिकेट प्रेमी आहेत उत्सुक झाले आहेत हा सामना पाहण्यासाठी। खरं तर आता भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामध्ये भारताचा विजय होतो की नाही ती निश्चित आज पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।